चर्चा नहीं होती, हम आहा भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम। काल रोजी आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष त्यांनी स्वच्छेने आपला राजीनामा दिलेला। त्यांनी अशा पद्धतीचं राजीनामा पत्र आपल्याकडे बघितलं असेल। त्यांनी कुणावरही काही अशा पद्धतीचं कुठलाही आक्षेप किंवा काही असं घेतला नाही। त्यांनी स्वच्छेने त्यांच्या अडचणीमुळे राजीनामा दिला होता। परंतु आज वेगळीच चर्चा आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळते तुमच्या माध्यमातून। त्यांनी जरी राजीनामा दिला असला, त्यांनी राजीनामा ॲड्रेस केला आमच्या प्रदेश अध्यक्षांना, त्याच्या प्रती दिल्या आमचे शहर आणि जिल्ह्याचे निरीक्षक माने साहेबांना आणि एक प्रत मान्य कोटे साहेबांना त्यांनी दिलेली आहे। आज आमच्या सगळ्या प्रमुखांची सकाळी बैठक झाली, चर्चा झाली, एकमेकाशी आम्ही चर्चा केली आणि पक्षातले आमच्या सगळे जे काही आमचे प्रदेश आहेत, आमच्या शहरातले कार्याध्यक्ष आहेत, आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी विचारविनिमय केला। एक दुसऱ्यांना आम्ही दूरध्वनीवरून भ्रमणध्वनीवरून चर्चा केली आणि सगळ्यांनी मिळून आम्ही निर्णय घेतला की आम्ही प्रदेश अध्यक्ष आणि आमचे ऑब्झर्वर महेश कोठे यांना आम्ही विनंती केली की जरी त्यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांचा राजीनामा नामंजूर करावा, अशा तऱ्हेचे आमच्या सर्व शहर आणि शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही प्रदेश अध्यक्षांकडे आणि आमच्या सगळ्या नेत्यांकडे विनंती केलेली आहे। आणि आम्ही सुधीर खरटमल साहेबांनाही आम्ही सगळे विनंती करणार आहोत, त्यांनाही सांगणार आहोत की बाबा आता निवडणुका लवकरच होणार आहेत विधानसभेच्या, त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि आपल्या पक्षाचं या ठिकाणी काम करण्याकरता त्यांनी 6 महिने 7 महिने जे काही त्यांना कालावधी मिळाला होता त्याच्यामध्ये चांगलं काम केलं। अनेक कार्यक्रम पक्षाच्या वतीने जे कार्यक्रम प्रदेश आमच्या पातळीवरून आले आणि प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या सर्व आदेशाचे पालन करून त्या पद्धतीने विविध अशा पद्धतीचे आंदोलनं, विविध अशा पद्धतीचे कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी घडवून आणले, पक्षाचा आदेश पाळला आणि पक्षाचं काम लोकसभेमध्ये असेल अत्यंत निष्ठेने आम्ही सगळ्या लोकांनी केलेलं आहे। त्याचा काही चर्चा वेगळी आपल्या काही वर्तमानपत्रामध्ये आली की आमच्यामध्ये दुफळी आहे, गटबाजी आहे, यांचं जमत नाही, त्यांचं यांच्याशी जमत नाही, अशा पद्धतीच्या काही वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या आणि म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी खास करून बोलवली आहे की आमच्या पक्षामध्ये कुठंही मतभेद नाहीत, मनभेद नाहीत, आम्ही सर्व एक दिलाने एक मताने आम्ही काम करतो आणि जे काही एक चर्चा सोशल मीडियावर किंवा आणखीन माध्यमातून चालू आहे ती चर्चामध्ये तथ्य नाही। पक्षाच्या बैठकीमध्ये काल जे काही झालं त्याच्यामध्ये प्रश्न विचारणं किंवा एखाद्या बाबीचा खुलासा करून घेणं याला कुठेही वाद म्हणता येणार नाही याला। आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी असं एक दिलाने एकजुटीने आम्ही त्यांचा राजीनामा नामंजूर करा, त्यांनी ते पुढं पाठवलं म्हणून आम्ही ते त्याच्या बाबतीमध्ये ते पक्षश्रेष्ठींना विनंती केली। वास्तविक कोटे साहेबांच्याकडे गेल्यानंतरही कोटे साहेबांनी त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे, याच्या एवढं काही तुम्हाला राजीनामा देण्यासारखं काय असं नाही आहे काही प्रकरण। पण ते स्वतःच म्हणाले की नाही मला आता थोडंसं जमणार नाही, मला जरा थोडं काम आहे
आणि मी स्वच्छेने देतो आहे अशा पद्धतीत त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी आणि म्हणून ते राजीनामा नामंजूर करावा असं एक मतानं सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे. ते राजीनामा नामंजूर होईल. आम्ही आमच्या अध्यक्षांनाही सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही आपला राजीनामा आम्ही सगळे म्हणतो आहे तुम्ही तो मागे घ्यावा आणि पक्षाचं काम आपण यापुढं येणाऱ्या जे काही आगामी निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचे ताकद वाढवण्याकरता पक्षाचं काम करण्याकरता आणखीन आपल्याला सगळ्यांना घेऊन या ठिकाणी जायचं आहे अशा तऱ्हेचं त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत. हे सांगण्याकरताच आपल्याला आज या ठिकाणी आम्ही बोलवलेलं होतं. राजीनाम्यामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे? मी स्वच्छेने असं आहे मी जेव्हा लिहितो की मी स्वच्छेने माझा राजीनामा देतो आहे आणि मी सगळ्यांचा आभार मानतो त्या राजीनामापत्रात मला सहकार्य केल्याबद्दल मला या पदावर बसवल्याबद्दल हे सर्व जेव्हा मी करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये किंतु परंतुचा प्रश्नच नाही. त्यांची सही आहे त्याच्यावर. लेखी वेगळं